अरे झुकी रोटी खाएंगे, झुकी रोटी खाएंगे, झुके टुकड़े खाएंगे। असद अवीसी साहब जिंदाबाद, अकबर अवीसी साहब जिंदाबाद। स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या ऋतुमाईवरील सध्या आहोत उदगीर शहरामध्ये। उदगीर नगर परिषदेमध्ये चौरंगी लढत होत असून महायुतीतले राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस स्वतंत्र लढत आहे आणि एकनाथ शिंदे शिवसेना त्यांना आव्हान देत आहे, तर MIM स्वतंत्र लढत आहे। आपल्यासोबत MIMचे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार। काय मुद्दे घेऊन आपण निवडणूक विचार करतो? आम्ही उदगीरच्या जनतेला आव्हान केलं आहे की बाबा स्वच्छ पाणी, स्वच्छ शहर, घरपट्टी, नळपट्टी जे 5 वर्षाच्या काळात जे 4 वर्ष गेले प्रशासनानं एवढं हिटलरशाही हुकुमशाहीनं घरपट्टी, नळपट्टी, बांधकाम परवाना एवढं 10 पटीनं वाढवून ठेवले, ते आम्ही सर्वात पहिले कमी करणार। कारण प्रशासनाच्या काळात इथली नगरपालिका आमदार संजय बनसोडे साहेबांनी 4 वर्ष नगरपालिका हातात ठेवून जेवढे भ्रष्टाचार केले तेवढे भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार। कारण काय, मंत्रीचं हे दाब दाखवून त्यांनी नगरपालिकेत भ्रष्टाचाराचं कळस निर्माण केलंय, ते सगळं आम्ही भ्रष्टाचार बाहेर काढून आम्ही आमदारकीला आव्हान देणार की त्यांनी भ्रष्टाचार हे अधिकाऱ्याला धरून केलेला आहे म्हणून सगळं काढून काढणार। काय मुद्दे असतील आपले निवडणुकीच्या? आम्ही निवडणुकीचं आमचं मॅनिफेस्टो आहे, सर्वात पहिले उदगीर शहरामध्ये कब्रस्तान, स्वच्छता कब्रस्तान, तिथं नगरपालिकेचा माणूस राहणार आणि मंदिरच्या पुजारीला आम्ही आमच्या नगरपालिकेतर्फे आम्ही 5,000 रुपये पगार देणार। मंदिरला मोजम आणि इमाम यांना 5-5 हजार रुपये पगार देणार। कब्रस्तानच्या स्वच्छतेसाठी आम्ही 1 माणूस स्वतंत्र ठेवणार। नळपट्टी, घरपट्टी कमी करणार। बांधकाम परवानगी पहिले 8% होती, 1 रुपया होती, आता 3 रुपये पर्सेंटेज केल्या त्यांनी, लाखाला 3,000 रुपये, त्या 3,000। त्याप्रमाणे हे सगळे हिटलरशाहीचे जे कायदे झालेत ते सगळे कमी करणार आम्ही, सगळे कमी करून जनतेला एक सहानुभूती देणार, जनतेला श्वास घेण्यासाठी। कर्जाचं जे बोजा झालंय, घरपट्टी 10 पट वाढली असेल, नळपट्टी 10 पट वाढली आहे या प्रशासनाच्या काळात, हे सगळे आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करणार। काय मूलभूत प्रश्न आहेत उदगीरचे? प्रामुख्यानं पाणी, वीज, लाईट, पाणी, वीज, लाईट आणि आता 4 दिवसाला एकदा पाणी ओलालंय, आम्ही सकाळ संध्याकाळ पाणी द्यायचा प्रयत्न करणार आहोत। स्वच्छतेचा आम्ही रोजच्या रोज मोहल्ला क्लिनिक आहे, शिक्षण आहे, नगरपालिकेत अंगणवाड्या, शाळा आहेत, हे सगळे बंद झालेले आहेत, काहीच चालू नाही। त्यामुळे आम्ही सगळ्याला सुखसुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार। आपल्या योजनेमध्ये आणखी काय काय, महिलांसाठी काय काय? महिलांसाठी आमच्याकडे योजना आहे। आमच्या उदगीर शहरामध्ये मुलगी जन्माला आली तर 10,000 रुपये आम्ही नगरपालिकेतर्फे डिपॉझिट करणार आहोत। ज्याच्या बी घरात मुलगी जन्माला आली 10,000 रुपये नगरपालिका डिपॉझिट करणार। 18 वर्ष किंवा 16 वर्ष त्याची मर्यादा थांबून तेव्हा त्यांचं डिपॉझिट त्यांना आम्ही वापस देणार, मुलीच्या लग्नाला कामाला यावं। मुलगी हा बोज वाटू नये प्रत्येक समाजामध्ये, म्हणून ते एक आमचा निर्णय झालेला आहे। महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप काय झालंय, गेले दुर्दैव आहे आम्हाला, आमदार साहेब छातीत ठोकून विकासाची भाषा करतात। त्यांनी विकास जर केला असता, विकास जर झाला असता तर जनतेचा विश्वास जर संपादन केला असता तर गेल्या विधानसभेमध्ये उदगीर शहरातून 23,000 मतांना मायनस आहेत। त्यांनी ग्रामीण भागातून लीड घेऊन निवडून आले, ते वेगळा विषय आहे। शहराचं इलेक्शन चालू आहे, शहर त्यांच्या विरोधात आहे, त्या 23,000 मायनसची भीतीपोटी त्यांनी भाजपचा हात घेऊन आता थांबलेले आहेत। जर तुम्ही विकासाचे एवढे मोठमोठे गप्पा मारता तर तुम्ही स्वतंत्र पॅनल लढवायची ताकद ठेवायची होतो, तुम्ही भाजपला सोबत घेऊन का लढीला? याचा अर्थ असा आहे की 100% बनसोडे साहेब हे भाजपमध्ये जाणार आहे, कारण भविष्यात त्यांना भाजपकडून लढायचं आहे, त्यांना हिंदू राष्ट्र घोषित करायचं आहे। म्हणून तर निलंग्याच्या सभेमध्ये गडकरी साहेबांच्या समोर 500 वर्षाचं राम मंदिर बांधायचं आमचं स्वप्न पूर्ण केलंय म्हणून त्यांनी भाषणात सांगितले। आणि इकडे अल्पसंख्याक समाजाला दिशाभूल करतात। राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपला मत आहे सध्या, वरे ताकद कुणाला मिळणार आहे? भाजपला मिळणार आहे। आमचं मुस्लिम समाज तेवढं काही येडं राहिलेलं नाही। आता गेल्या वेळेस तुम्ही राष्ट्रवादीचा उमेदवार दिलो, 1900 मतं खाल्ले, 1500 मतांना माझं पराभव झालं, हे लोक विसरले नाही 2016चं। हे षडयंत्रामध्ये आता तुम्ही काँग्रेसला पुढे केला। तुमची स्वतःची तर शहरात ताकद काहीच नाही, तुमची ताकद 5 वर्ष तुम्हाला सत्तामध्ये मंत्री होतो, तुम्ही असे 10 पॅनल लढवला असतं स्वतंत्र, तुमच्या ताकद नसल्यामुळे तुम्ही भाजपचा सहारा घेऊन आला। भाजपचा सहारा याच्यासाठी घेतला की तुम्हाला भविष्यात भाजपमध्ये जायचं आहे, आणि तुम्ही माझी गॅरंटी घ्या, तुमच्या माध्यमातून सांगतो, भविष्यात संजय बनसोडे हे भाजपमध्ये 100% जाणार।
परिवर्तन होईल ना औसा उदगीर? 100% परिवर्तन होणार आणि परिवर्तनाची लाट आहे आणि लोकाला कळून चुकलं आहे. भाजपने ह्यांनी एक होऊन हे जे षडयंत्र रचलंय हे लोकाला पटलेलं नाही. सरळ सरळ राजकारण करायचं, दिशाभूल राजकारण जास्त दिवस चालत नाही. गोड बोलून पाठीवर हात देऊन तुम्ही किती दिवस थापा देणार? मक्रम अनासपुरेची देखील त्यांनी रेकॉर्ड तोडल्यात. एक पिक्चर होतं मक्रम अनासपुरेचं, खिशात फोटो ठेवून मी तुमचंच आहे म्हणजे तसे संजय बनसोडे झाल्यात. आज त्यांची हालत अशी झाली आहे. चौकट जाऊन वेगळं बोलणार, इथं वेगळं बोललं, घंट्यात जाऊन दुसऱ्याला वेगळं बोलणार. अशी डुप्लिकेट पॉलिसी जास्त दिवस चालणार नाही. उदगीरची जनता त्यांना ओळखली आहे. 3 तारखेला उदगीरची जनता त्याला तोंडघशी पाडत. तरी होते MIMचे नगरसेवकपदासाठी उभा टाकलेले नगरसेवक यांनी सांगितलेलं आहे की उदगीर नगर परिषदेमध्ये MIM मोठ्या ताकदीने लढून आमचा विजय होईल अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी व्यक्त केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.